नमस्कार. आज आपण मोठे गावामधील सुप्रसिद्ध उगवते तारे म्हणजेच आपण सूरज चव्हाण यांना आज भेटण्यासाठी त्यांच्या गावी त्यांच्या घरी आलेलो आहेत. आणि आज आपण त्यांची बिग बॉक्समध्ये मोठमोठे त्यांनी पराक्रम केले. त्यांनी 1 नंबर त्यांनी गाजवला. त्या बिग बॉक्समध्ये त्यांना किती अनुभव आले, त्यांचे काय आठवणी आहेत बिग बॉसच्या. आणि बारामतीमध्ये त्यांनी येऊन त्यांनी बारामतीचं नाव एवढा झोकात एकदा जल्लोषात पुढं आणलेलं आहे. तर त्यांची आपण आज मुलाखत घेत आहे, त्यांची प्रतिक्रिया घेत आहे. नमस्कार सर. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आपण बिग बॉसमध्ये गेला होता. हो गेलो. त्यातले काय अनुभव तुम्ही सांगू शकता? अनुभव असा आहे की माझ्या बिग बॉसच्या टीमने मला म्हणजे लय जीव लावलाय आणि आम्ही आत्ता बी सोबत आहे. कॉल करतो, बोलतो अख्ख्यांवर, खुशीत आहे. आणि एक म्हणजे असा अनुभव आहे की बिग बॉसच्या घरात मी मायक लायलेला माझा इसलून आणि तेव्हा काचेला मी धडकलेला. तेव्हा लागलेलं डोळ्याला भवायला लागलेलं. दाखवू शकता तुम्ही? नाही ती मिटली कधीच. आता किती दिवस झालं. भवायला लागलेलं आणि दालपाला लागलेला इथं. आणि डोक्याला एक लागलेला होय, माल बसलेला. तेव्हा अनुभव सांगितला तुम्हाला. त्यावेळेस तुम्हाला भेटायला कोणकोणते सेलिब्रिटी आले होते? बिग बॉसची अख्खीच माझी टीम आली ते मला भेटायला. असेल. आणि तुम्हाला आता नवीन पिक्चर जी मिळाला आहे, तर त्याच्याविषयी थोडं बोलू शकता का तुम्ही? माझा पिक्चर झापक झुपूक लोकलच मित्रांनो तुमच्या भेटीला येणार नाही. तुम्ही थिएटरमध्ये जा आणि बघायला इसलूच नका, कारण तुमच्या छोट्या भावाचा पिक्चर आहे झापक झुपूक आणि तुम्ही डोक्या उचलून घेणार, सुपर डुपर हिट करणार, मला माहिती आहे 100%. पिक्चर क्षेत्रामधील जे कॉमेडी जाधव साहेब आहेत, आपण त्याविषयी पण बोलणार आहेत. आणि उगवते तारे कैलासवासी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या तोडीस तोड देणारे हे एक व्यक्तिमत्व आहेत. आणि तुम्ही ह्यांचा पिक्चर जर बघितलात तर तेही सुपर डुपर होऊन जाणार आहे. आपण अजून एकदा त्यांना विचारूया. सर, तुम्ही गावात आल्यानंतर तुम्हाला गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय वाटल्या? गावातले अख्खेच माझे मित्र बोलले की सूरज तू लय मोठा झालाय, आमच्या बरं बोलतोय चालतोय, आम्हाला बरं वाटतंय, किती खुश आहे आम्ही, म्हणजे बोलून तू एवढा मोठा झालाय तरी तुझं पाय जमिनीवरच आहेत. आणि हाय तसं माझं खरं, मी साधा मुलगा आहे, गलिबीत निवड आलोय, मी तसंच वागतो. हीच त्यांची भूमिका आहे की सर्वसाधारणच्या मनामध्ये गरीबातला व्यक्तीला पण जाण ठेवणारा व्यक्ती म्हणजे सूरज चव्हाण. यांचं नाव बारामतीत नाही तर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेलं आहे. आणि आज हेच आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एकमेव नाव असणारे ह्यापुढं सूरज चव्हाण. आता आपण इथं आलेलो आहे, तर आपण काय म्हणतोय, तुमच्या गावातल्या तुम्ही जे घर आता अजितदादांनी आपण तुम्हाला बांधायचं आश्वासन दिले, तर ते कुठपर आलेलं आहे? आलंय कॉलम उभं झाल्यात, जवळ आलंय, फास्ट काम चालू. त्यांनी तुम्हाला पूर्ण मदत केली? चालू आहे ना, काम चालू. बरं, अजितदादाविषयी तुमची काय प्रतिक्रिया, काय बोलणं? म्हणजे म्हणजे गरीब मुलाला मदत केली दादांनी अजितदादांनी, बरं वाटते, आनंदात आहे. म्हणजे अजितदादा आहे जनतेचे नाही, गरीबातल्या लोकांचा पण लोकांची जाण ठेवतात. आणि ते या सूरज चव्हाण यांना घर बांधण्याचं आश्वासन फक्त दिलेलं नसून ते पूर्णही करत आहे. आणि त्यांचा मोठा टोलेबाज बंगला या मोठी मडव्यामध्ये बांधणार आहेत. तर या बंगल्यामध्ये तुम्ही कधीपर्यंत तुम्ही जाऊ शकता? कधी तुमचं पूर्ण होईल? आता येत्या दिवाळीत त्यांचं म्हणणं आहे. आणि तुमची जी बाईक आहे, जी म्हणतो तुम्ही, जी तुम्हाला गिफ्ट दिलेली, त्या गाडीविषयी, या बाईकविषयी तुम्ही काय बोलू? कुठल्या? तुम्ही जे म्हणताय की मी व्हायरल झालो त्या गाडीमध्ये, बुलेट टाईप तुमची गाडी आहे ना, त्या संदर्भात काय बोलायचं? ती लक्ष्मी आहे माझी पहिली, तिनेच मला एवढं फेमस केलं. ती बी व्हायरल आहे, मी तर लय व्हायरल आहे तिच्यामुळे. लक्ष्मी म्हणजे ती लक्ष्मी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला बिग बॉक्समधून अजून एक गाडी मिळाली आहे? हा भेटलेले दुसरी लक्ष्मी तुमची? ती बी दुसरी माझी. अरे वा. तर बिग बॉक्समधले त्यांचे काही फेमस डायलॉग आहेत, ती त्यांच्याकडून ऐकूया. जर तुमच्यातले बिग बॉक्समधले 2-3 तुमचे फेमस डायलॉग की तुम्ही महाराष्ट्रभरात त्यामुळे प्रसिद्ध झाला, तर ते तुम्ही बोलू शकता?
इसके वाल के जल के बुक टिंगुल गोली गद्द का लय बेकार बुक टिंगुल आणू का खाऊन गोली गद्द तुला नाही असं नाही आम्हाला पाहिजे, आम्हाला ऍक्शन करूनच हवंय. थोडीशी कसं आहे नाही ना, उभा राहून म्हणलं अहो तर काय झालंय माहितीये का आता हा. मी लय बिझी आणि कामात आहे सिटिंग मध्ये. हा समजून घ्या तुम्ही आता. बरं. काय अडचण नाही, ते बहुत जे बिजी असून त्यांचं असं म्हणणं आहे की सिटिंगचं काम लोकलच चालू होतंय. बरं बरं, मग तुम्हाला कोणाचा पिक्चर मिळाला? माझा स्वतःच मी हिरो आहे बिग बॉस मध्येच. आपलं आनंद ते काय केदार सरांनी बोललं ना ते पोरं काढतात की आता केदार सर झपक. म्हणजे केदार साहेबांचा रिलीज केलेला पिक्चर आहे का? नाही केदार सरांनीच माझ्यावर केलाय. मग त्याचे डायरेक्टर कोण आहेत? केदार सर. केदार सर. आणि ते तुम्हाला त्यांच्याविषयी 2 शब्द? केदार सर म्हणजे देवच आहेत, माझ्या वडिलासारखंच आहेत आणि त्यांनी माझ्यावर एवढा मोठा पिक्चर केलाय झापक झुपूक. त्याचा मी टॉपचा हिरो आहे. म्हणल्या पिक्चरचं सुपर डुपरच हिट आहे. 1 नंबर सुपर डुपर होण्याची गॅरंटी आहे आणि 100% ते सुपर होणार. आणि जर आता आम्ही बारामतीतून इथं आलेलो आहे, तर आम्हाला काय म्हणायचं की तुमचं घर बघायला आम्हाला आवडेल. तुम्ही थोडं आले तर दाखवा, तुम्हाला वेळ मिळाला तर दाखवा. चालतंय सांगेन. अजून तुम्हाला काय शब्द बोलायचे? आता काय बोलत. बरं, ओके. चालतंय दादा. बरं, हे होते सूरज चव्हाण, उगवता तारा. लक्ष्मीकांत बेर्डेनंतर दुसरं नाव येईल महाराष्ट्रामध्ये, तर ते येईल सूरज चव्हाण यांचं नाव येईल. त्याविषयी काका आपण इथं आलेलो आहे, तर ह्यांच्याविषयी काय बोलणार तुम्ही आता? आता मी यांच्या गावी आलेलो आहे, तरी त्या गरीबातला गरीब मुलगा देवळामध्ये काय असन ते निवत खाऊन वरच्या स्तरावर गेला. त्यासाठी त्याला माझ्या मनापासून धन्यवाद देतोय. काय आज माझ्या मुलासारखा तो असून एवढ्या स्तरावर गेला तरी त्याची जाणीव आहे. गरीब लोकांसंग तरी जाणीव आहे. आज मी त्याला मनापासून आशीर्वाद देतो आणि त्याने अजूनही पुढं जावं ही मनापासून इच्छा बाळगतो. बस. सर, आमचा ARS न्यूज चॅनल आहे, तर ह्या चॅनलविषयी तुम्ही बोलू शकता का? बाबा त्यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते सूरज चव्हाण, उगवता तारा. आपण त्यांचं आता थोड्या वेळात घर आणि गावातलं एरिया बघणार आहोत. धन्यवाद.